काशीमिरा परिसरातील नीलकमल नाका येथील नाल्यात मृत अवस्थेत आढळलेल्या 4 वर्षीय चिमुकल्याच्या मृत्यूचे गूढ काशीमिरा पोलिसांनी उघडले असून हा अपघाती मृत्यू नसून हत्या असल्याचे तपासात निष्पन्न झाले। मुलाच्या आईच्या प्रियकराने बेदम मारहाण करून त्याची हत्या केल्यानंतर पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह नाल्यात फेकल्याची धक्कादायक बाब समोर आली। या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे। मंगळवारी सकाळी नीलकमल नाका परिसरातील एका उघड्या नाल्यात 4 वर्षीय मुलाचा मृतदेह आढळून आला। सुरुवातीला हा मृत्यू अपघाती असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता, मात्र घटनास्थळी पाहणी करताना पोलिसांना काही बाबी संशयास्पद वाटल्याने तपासाची दिशा बदलली। तपास अधिकारी महाजन यांनी घटनास्थळी बारकाईने पाहणी केली असता मुलाच्या शरीरावर मारहाणीच्या खुणा आढळल्या। त्यानंतर मृतदेह शवविच्छेदन आणि न्यायवैद्यक तपासणीसाठी पाठवण्यात आला। अहवालातून हा मृत्यू अपघाती नसून मारहाणीमुळे झाल्याचे स्पष्ट झाले। त्यानंतर पोलिसांनी मुलाच्या आईचा प्रियकर शंभू शर्मा उर्फ नेपाळी याला ताब्यात घेऊन चौकशी केली। चौकशी दरम्यान आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली। सोमवारी दुपारी दारूच्या नशेत असताना त्याने मुलाला बेदम मारहाण केल्याचे सांगितले। ही संपूर्ण घटना मुलाच्या आईसमोरच घडली होती। त्यानंतर रात्री झोपेतून उठल्यावर मुलाचा मृत्यू झाल्याचे लक्षात येताच घाबरलेल्या आरोपीने पुरावे नष्ट करण्यासाठी मृतदेह जवळील नाल्यात फेकून दिल्याची कबुली दिली। तपासादरम्यान आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली, ती म्हणजे चिमुकल्यामुळे त्याला मुलाच्या आईसोबत एकांतात वेळ घालवता येत नसल्याचा राग आरोपीच्या मनात होता। तसेच मुलगा वारंवार रडत असल्याने संतापाच्या भरात त्याने त्याला मारहाण केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले। आरोपी, मुलाची आई आणि मृत चिमुकला हे तिघेही बेघर असून कचरा वेचण्याचे काम करत होते। ते काशीमिरा उड्डाणपुलाखाली वास्तव्यास होते। या प्रकरणी काशीमिरा पोलिसांनी आरोपी विरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करून त्याला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे। या गुन्ह्याचा तपास पोलीस उपायुक्त राहुल चव्हाण आणि काशीमिरा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आला आहे। तर काशीगाव नीलकमल नाका येथे एका 4 वर्षीय मुलाचा मृतदेह मिळालाय, काय सांगाल? 1 तारखेला 11च्या सुमारास नीलकमल नाका येथून एका व्यक्तींनी काशीगाव पोलीस स्टेशनला फोन केला की नीलकमल नाका येथे नाल्यामध्ये एका लहान मुलाची बॉडी दिसत आहे। त्यानंतर काशीगाव पोलीस स्टेशनची टीम व अग्निशामक दल तात्काळ घटनास्थळी गेले। त्यांनी ती बॉडी पाण्यातून बाहेर काढली आणि त्यानंतर त्या बॉडीवरती काही जखम दिसत होते, त्यामुळे ती बॉडी लगेच पीएम करण्यासाठी हॉस्पिटलला पाठवली। आणि पीएम मध्ये प्राथमिक दृष्ट्या आम्हाला असं दिसून आलं की त्याला त्याच्या बॉडीवरती जे इंजुरी आहेत त्या मारहाणीमुळे झालेल्या होते। त्यानंतर पोलिसांनी जे मृतक मुलगा जो आहे त्याची ओळख पटवली आणि त्यानंतर त्याच्या आईचा शोध घेतला। जेव्हा त्याच्या आईचा शोध घेतला तेव्हा आईकडून त्याची माहिती अशी भेटली की जो मृतक आहे त्या मृतकाच्या आईचे जो आपल्याकडे आरोपी आहे शंभू शर्मा याच्याबरोबर त्याचे प्रेम संबंध होते आणि जो व्हिक्टिम जो मुलगा आहे तो त्या रात्री ह्या शंभू शर्मा याच्याबरोबर झोपण्यासाठी तिथे होता आणि त्यावेळेसच त्यांनी ते रात्रीमध्ये शंभू शर्मा यांनी त्या लहान मुलाला मारहाण केली आणि त्यांनी त्याची बॉडी जमिनीवरती पण आढळली। आणि त्यानंतर जेव्हा ते सकाळी तो उठला तेव्हा त्याला समजले की ह्या मुलाचा मृत्यू झालेला आहे आणि तो पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने त्यांनी ती लहान मुलाची बॉडी तिथेच जवळ असलेल्या नीलकमल नाका येथे नाल्यामध्ये फेकून दिली। त्यानंतर आम्ही जेव्हा सीसीटीव्ही चेक केले तेव्हा हा जो आरोपी आहे तो आसपास तिथे फिरतानाही दिसत आहे आणि त्यानंतर आम्ही ह्याची आयडेंटिटी त्याला ओळखून त्याला आम्ही सध्या अटक केलेला आहे आणि ह्याच्यामध्ये गुन्हा दाखल झालेला आहे। कसल्या प्रकारचे गुन्हा याच्यामध्ये? मर्डरचा गुन्हा दाखल केलेला आहे।